नगर परिषदेची निवडणूक आजचा निवडणुकीचा शेवटचा दिवस अर्ज भरण्याचा आणि आपण या ठिकाणी उपस्थित झालात. नक्की काय भूमिका, कशा पद्धतीने सगळं नियोजन झालेलं आहे? पूर्ण जोरात लढण्याची तयारी महाविकास आघाडीची आहे आणि विशेषतः महाविकास आघाडीचे दोन घटक राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि शिवसेना पक्ष. कारण आमची ही लढाई ही नीतिमत्ताची लढाई आहे आणि निष्ठेची लढाई आहे. आणि म्हणून जे निष्ठेबरोबर राहिले ते आम्ही एकत्र आलेले आहोत. आता ज्यांना अनिष्ट करायचं असेल ते सर्व समोर आहेत आणि म्हणून एक चांगली लढत आम्ही देऊन आम्हाला निश्चितपणे खात्री आहे की मोठ्या प्रमाणावरती या दोन्ही पक्षाचे सर्व नगरसेवकसाठी जे उमेदवार आहेत ते निवडून आल्याशिवाय राहणार नाही. नगराध्यक्षपद आणि विशेषतः उमेदवार देत असताना पण आमच्यासमोर मोठा पेच होता. एक ज्येष्ठांचा विचार करायचं का एक नवीन चेहरा घेऊन करायचं, एक सुशिक्षित चेहरा द्यायचं, कशा प्रकारे करायचं याची सांगड घालून घेऊन आज शेट्टीताईंना आम्ही ही उमेदवारी देण्याचं काम आम्ही या निमित्ताने केलेलं आहे. ज्यांचं क्वालिफिकेशन म्हणा, सामाजिक सेवा म्हणा आणि विशेषतः जे आता एकंदरीत राज्यामध्ये भ्रष्टाचाराच्या विरुद्ध जो प्रत्येक नगराध्यक्ष किंवा नगर परिषदामध्ये या ज्या चर्चा होतात त्याला पर्याय देण्याचं काम मला असं वाटतं आम्ही या दोन्ही पक्षांनी मिळून करून एक चेहरा देण्याचं काम आम्ही केलेलं आहे. आणि त्यांच्या नेतृत्वाखाली हा संपूर्ण नगरपालिकेचा जो पॅनल आहे आम्ही लढवण्याचा निर्धार आम्ही केलेला आहे. स्वतः आदरणीय उद्धवजी यांनी मला आज या सर्वांची भेट करून घ्या, सर्वांचं म्हणणं ऐकून घ्या यासाठी पाठवण्याचं काम केलेलं आहे. आणि विशेषतः आदित्यजी ज्यावेळी पर्यटन मंत्री होते त्यावेळी लाखो कोटी रुपयाची निधी दिली गेली होती. नवीन शासन आल्यानंतर ती निधी थांबवली, मग थोडीफार देऊन त्या निधीचा वापर झालेला आहे. आणि म्हणून ती गवाही देण्यासाठी आम्ही आलो आहे की उद्या नगराध्यक्ष आमचा आल्यानंतर सरकार कोणाचंही असलं तरी देखील त्यासाठी संघर्ष वेळ आली तर सभागृहामध्ये, लोकसभेमध्ये अमोल कोल्हेजी असतील आणि विधान परिषदमध्ये मी असेल आणि राज्यसभेचे सदस्य संजय राऊतजी ह्याची जबाबदारी आम्ही घेऊ हे आश्वासित करण्यासाठी पण आम्ही उमेदवारांकडे आलो. आणि उमेदवारांना आम्ही असा शब्द दिला आहे की विकास निधी तुम्हाला कमी पडू देणार नाही. तुमच्या विकास निधी तर आहेतच आहेत, पण राज्यसभेचे सदस्य म्हणून संजय राऊतजींची विकास निधी असेल, अमोल कोल्हेंची असेल, विधान परिषद म्हणून माझी आणि मिलिंद नार्वेकरांची पण निधी या जुन्नर तालुक्यामध्ये आणि विशेषतः नगरपालिकेमध्ये पण देखील देण्याचं काम आम्ही आश्वासित करण्यासाठी मी आज आलो. महाविकास आघाडीच्या माध्यमातून आपण किती उमेदवार या ठिकाणी नगरपालिकेला दिलेले आहेत? आता टोटल 5 राष्ट्रवादीचे आहेत आणि आपले 1 नगराध्यक्ष आणि 9 असे मिळून घेऊन आपण देण्याचं काम केलेलं आहे. आता काही याच्यामध्ये जरी देखील फॉर्म आम्हाला देता आले नाही, आमच्यापर्यंत उमेदवार पोचला नाही, तर अनेक अपक्ष हे आमच्या संपर्कात आहे. आणि म्हणून आम्ही निर्णय घेणार आहोत की 21 तारखेच्या नंतर जे काही अपक्ष जे असतील, ज्यांचं चारित्र्य चांगलं असेल, जे खरोखरच समाजामध्ये काम करत आहेत अशा लोकांना पण पुरस्कृत करण्याचा अधिकार जिल्हा प्रमुख, तालुका प्रमुख यांना आम्ही आमच्या आणि शहर प्रमुख यांना आम्ही आमच्या स्तरावरती दिलेलं आहे. तशीच भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची पण चर्चा करून ते करण्याचं काम आम्ही करणार आहोत. राज्यामध्ये महाविकास आघाडी आहे, परंतु शिवजन्मभूमी जुन्नरमध्ये काँग्रेस आपल्याबरोबर नाही आहे. मला आश्चर्य वाटते की एका बाजूला वोट चोरीचा नारा घेऊन देशामध्ये एक वातावरण तयार करत असताना त्याला साथ देण्याचं काम आम्ही राज्यामध्ये करतो आहे. तुम्ही बघितलं असेल की आमच्यासारखा पक्ष आणि विशेषतः महाविकास आघाडीचे सर्व घटक त्या विषयाला घेऊन राज्यभर आंदोलन किंबहुना शहरामध्ये पण देखील मोठ्या प्रमाणात आंदोलन करतोय. अशावेळी ज्यावेळी निष्ठेची लढाई आहे त्यावेळी काँग्रेस पक्ष का मागे राहतो हा एक आमच्यासमोर एक गुढच आहे. माझी माहिती अशी आहे की ज्या लोकांनी ही व्यवस्था केली होती ते आपल्याबरोबर यायला तयार होते. आता त्यांनाच बाजूला ठेवून असा एक गट तयार करण्याचा प्रयत्न कुठे होता. पण याबाबतीत मी अजून बोलणार नाही, कारण 21 तारखेपर्यंत फॉर्म विड्रॉ करण्याची वेळ आहे. आणि म्हणून आम्ही आवाहन करतो त्यांच्यासमोर की ही लढाई ही संघर्षाची लढाई आहे. आज जी वेळ आमच्या दोघांवरती आलेली आहे, आमचं चिन्ह घेऊन करण्याचं काम केलेलं आहे. सत्याचा वापर आणि गैरवापर कसं चाललेलं आहे, सर्वोच्च न्यायालयामध्ये पण देखील आम्ही दाद मागतोय, लोकांच्या याच्यामध्ये पण मागतोय. अशावेळी आमचा मित्र पक्ष यांनी या परिसरामध्ये आम्हाला साथ द्यायला पाहिजे अशी ती आमची अपेक्षा आहे, होती, पुढे देखील राहणार आहे. ते आले तर ठीक, नाही आले तर मग नाही इलाजाने जी वस्तुस्थिती हे लोकांसमोर मांडणं आणि ठेवणं हे आमचं कर्तव्य राहील, ते आम्ही करू. तालुका अध्यक्षांचं म्हणणं असं आहे की ज्यावेळेस आपली बैठक झाली आणि ज्यावेळेस उमेदवारांची नावं निश्चित करायची, चर्चा करायची, त्यावेळेस त्यांना विचारामध्ये घेतलं नाही. मला माहीत नाही, कारण तो अधिकार हा स्थानिक स्तरावरती आहे, पण स्थानिक याच्याबद्दल जास्तीची माहिती देऊ शकतील. पण अजून वेळ गेली नाही आहे.
अजून त्यांना मान अपमान काय असेल, कुठे त्यांना वाटत असेल की एकाच उमेदवार त्यांचा मजबूत आहे, आमच्यापेक्षा जास्त उमेदवार मजबूत आहे, तर हेही परस्पर बसून घेऊन चर्चा करू शकतील ना. पण ती चर्चा न करता परस्पर 10-12 उमेदवार उभे करायचं हे मला वाटते त्यांनाही पोषक राहणार नाही आणि आपल्याला नाही. आणि आता तुम्ही बघता की विशेषतः काँग्रेसचा जो पारंपरिक जो मतदार होता, मग तो मुस्लिम समाजामध्ये असेल, मागासवर्गीय समाजामध्ये असेल, त्यांना माहीत आहे की राज्यभरामध्ये काय चाललेलं आहे, काय नाही चाललेलं. आणि मी तुम्हाला आत्मविश्वासाने सांगतो आणि छाती ठोकून सांगतो की आदरणीय उद्धवजींच्या बद्दलची भूमिका ही एवढी त्यांच्याबद्दल एक आस्था आहे आणि मला निश्चितपणे खात्री आहे की हा वर्ग पण देखील मशाल चिन्हावरती आणि तुतारीवरती बटन दाबल्याशिवाय राहणार नाही, मतदान केल्याशिवाय राहणार नाही, अशी परिस्थिती आहे. म्हणून यात नेमकं त्यांना काय साधायचं हे आम्हाला माहीत नाही. पण स्थानिक स्तरावरती ती आजही चर्चा काय संपली असं मी तरी वैयक्तिक मानत नाही. काँग्रेसचे नेत्यांशी, वरिष्ठ जे इकडे बघतायत त्यांच्याशी चर्चा करण्याचा प्रयत्न आम्ही करू. पण ते जरी नाही झालं तरी देखील स्थानिक स्तरावरती अनेक 21 तारखेच्या अगोदर पण चर्चा होऊ शकतात. त्यांचंही म्हणणं आहे तेही नाराज नाही आहे, आपले म्हणणं आहे आपण नाराज नाही आहे, नक्की आलबेला काय एकत्र येऊन झालं नाही आहे. नाही, नाराज असं नाही. मी तर पहिलाच सांगितलं, म्हणून तर आज मी भूमिका घेतली की महाविकास आघाडीचे घटक म्हणून घेऊन ज्यावेळी आम्ही ही लढाई लढतोय आणि इकडे तुम्ही बघता की कशा प्रकारे ही लढाई कोणाच्या विरुद्ध आहे, म्हणजे सत्ताधारी विरुद्ध विरोधी पक्ष आहे. आता त्यांना विरोधी पक्षामध्ये राहून आम्हाला साथ द्यायची आहे की स्वतंत्र राहायची आहे, त्याचा फायदा कोणाला होणार आहे हाही प्रश्न मतदारांना माहीत आहे. अर्थात मतदार तसं विचार करूनच कौल देतील आणि मग या प्रवाहामध्ये त्यांनी राहायला पाहिजे या मताचे आम्ही आहोत. स्थानिक प्रतिनिधींशी काँग्रेसचे आपण बोलणार आहात? आणि मी नाही, आमचे जिल्हा प्रमुख, तालुका प्रमुख हे स्थानिक स्तरावरती आहेत. पण वेळ आली तर मी वरिष्ठ स्तरावरती त्यांचे जे प्रदेशचे अध्यक्ष आहेत त्यांच्याशी आम्ही चर्चा करू शकतो. कारण असंच लोणावळ्यामध्ये पण देखील काँग्रेस पक्ष विद्यमान असलेले घड्याळचे जे राष्ट्रवादीचे आमदार आहेत त्यांच्याबरोबर त्यांचा समझोता झालेला आहे. त्यांनी त्यांच्याकडे उमेदवार दिले नाही, ह्यांनी त्यांच्याकडे उमेदवार दिले. तर अशा छुपी युती जर व्हायला लागली तर ते कार्यकर्त्यांची भावना जरी असेल पण राज्यामध्ये तुम्ही काय संकेत देणार आहात हाही प्रश्न निर्माण होतोच. 6 नगरसेवक पदाचे उमेदवार आणि 1 नगराध्यक्ष पदाचा उमेदवार त्यांनी दिला आणि त्यांची भूमिका अशी आहे की आम्ही कोणत्या परिस्थितीत माघार घेणार नाहीये. जर आपला समन्वय साधणार असेल तर मग कसं होईल? तो त्यांचा अधिकार आहे. पण जसं मी म्हटल्याप्रमाणे आजही वेळ गेली नाही, 21 तारीख आपल्याला आहे आणि आपण म्हटल्याप्रमाणे की ही नैतिकताची लढाई आम्ही लढतोय. त्यांनी ती लढाई लढून घेऊन त्यांना असं वाटत असेल की स्वबळावरती ते निवडून येऊ शकतात कोणाची मदत न घेता, तर त्यांना आमची शुभेच्छा आहेत, त्याच्याबद्दल काही वाद नाही. पण ज्यावेळी लोकांसमोर तुम्ही जाणार आहात तर एका बाजूला एक सक्षम विरोधी पक्ष म्हणून घेऊन आम्ही लढतोय, त्यावेळी तुम्हाला साथ द्यायची का त्याला विरोध करायचा किंवा त्यांच्या उभे राहिल्यामुळे जर उमेदवार भविष्यकाळामध्ये महाविकास आघाडीचे पडले तर त्याची जबाबदारी कोणावर जाते हाही प्रश्न त्यांना भविष्यकाळामध्ये विचारावा लागेल. महाराष्ट्राचं राजकारण छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानं सर्वच पक्ष करतायत आणि या शिवजन्मभूमीमध्ये महाविकास आघाडी एकत्र येताना दिसत नाहीये. नाही, आता कसं आहे, एकत्रित ठेवण्याची जबाबदारी ही काय प्रत्येकाची आहे, म्हणजे फक्त काय आमची आहेत किंवा तुतारीची आहेत अशातला भाग नाही. ती एक संघ एकत्रित ठेवण्याचं काम करतात. पण याच परिसरामध्ये ही परिस्थिती का आली मला माहीत नाही. जसं उदाहरण द्यायचं असेल तर जिकडे आमचे आमदार आहेत बाबाजी काळे, तिकडे काँग्रेस पक्षाचं किती महत्त्व आहे, काँग्रेसमध्ये किती कार्यकर्ते आहेत, किती हे न करतात त्यांनाही आम्ही महाविकास आघाडीमध्ये ठेवण्याचं काम केलेलं आहे. तर ही जबाबदारी त्या पक्षाने घ्यायला पाहिजे. अर्थात त्यांचं काही मला माहीत नाही ते का आले नाही किंवा त्यांना आम्ही का बोलवलं नाही हे जे तुमचं म्हणणं आहे हे उत्तर देतीलच देतील. पण समजा कोणी बोलवलं नाही तर तुमची पण येण्याची जबाबदारी तर आहेतच ना. कारण शेवटी ही लढाई वोट चोरीची असेल, सभेमध्ये असेल, परिषदेमध्ये असेल, आम्ही मिळून तिकडे मांडण्याचा प्रयत्न करतोय. मग असं काय या जुन्नरच्या काँग्रेस पक्षाच्या लोकांना असं का वाटते किंवा असं का त्यांच्या मनात आले? अर्थात खासदारांसाहेबांची ते डायरेक्ट चर्चा करू शकतात, त्यांचा तो अधिकार आहे, ते भेटू शकतात. आणि असंही नाही की खासदारांनी काही कधी कोणाला नकारला असावा, तर तसं झालं असतं तर बरं आलं असं. पण अजून वेळ गेली नाही आणि मला असं वाटते की ते या प्रवाहामध्ये येतील अशी आम्ही अपेक्षा व्यक्त करतो. वेळप्रसंगी तडजोडीची तयारी आहे? मी बोललो ना की हे स्थानिक स्तरावरती चर्चा होणार आहे. अजून 100% सीटवर तुम्ही निवडणूक लढवत नाही दोघं मिळून, काय कारण असते ते? जसे बघा कसं आहे की ही लढाई ज्यावेळी आम्ही लढतोय फक्त लढण्यासाठी लढतो नाही तर जिंकून येण्यासाठी आम्ही लढतोय. जिकडे आम्हाला सक्षम उमेदवार वाटले तिकडे आम्ही उमेदवार दिलेले आहेत. मी जसं अगोदर म्हटल्याप्रमाणे की बाकीचे जागा पण खाली न जाता जिकडे अपक्ष जे उमेदवार आहेत जे आम्हाला वाटणार किंवा चांगले काम करणार आहे
त्याला देखील आम्ही दोन्ही पक्ष मिळून, वेळ आली तर काँग्रेस उद्या बरोबर आली तर त्यांना मिळून घेऊन त्यांना पुरस्कृत करण्याचं काम आम्ही करू.